पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. इंग्रजी विषयामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हे एकूण 8 आहेत. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. नाउन, नाम. A noun is a word used as the name of a person, place, thing, idea or quality. म्हणजेच व्यक्ती, ठिकाण, वस्तू, कल्पना किंवा गुणधर्म यांना जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. आता आपण नाउनचा उपयोग केलेली वाक्ये पाहूया. अकबर वॉज अ ग्रेट किंग. यामध्ये अकबर आणि किंग ही 2 नाउन्स आहेत. रमेश इज प्लेइंग. यामध्ये रमेश हे नाउन आहे. सुमन इज अ ब्युटिफुल गर्ल. यामध्ये सुमन आणि गर्ल ही नाउन्स आहेत. आपण आता काही नाउन्स पाहूया. बॉय, बुक, डॉग, रमेश, विजय, लायन, काऊ, पुणे, फादर, यमुना, मँगो, हॉकी, बस, टँक, मिल्क ही काही नाउन्स आहेत. प्रोनाउन, सर्वनाम. अ प्रोनाउन इज अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. म्हणजेच नामाऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. प्रोनाउन वापरलेली आपण काही उदाहरणे पाहूया. ही इज अ पॉप्युलर डॉक्टर. यामध्ये ही हे प्रोनाउन आहे. आय एम एन इंजिनियर. यामध्ये आय हे प्रोनाउन आहे. हू आर यू या वाक्यामध्ये हू हे प्रोनाउन आहे. आपण काही प्रोनाउन्स पाहूया. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, युअर, देम, हिम, हिज, हर, अस, अवर, ourselves, myself, themselves, itself, my, mine ही काही प्रोनाउन्स आहेत. ॲडजेक्टिव्ह, विशेषण. An adjective is a word used to tell us more about a noun or pronoun. म्हणजेच नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता आपण ॲडजेक्टिव्हचा वापर केलेली वाक्य पाहूया. स्वाती इज अ ब्युटिफुल गर्ल. यामध्ये ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. लक्ष्मी वॉज अ ब्रेव्ह वुमन. यामध्ये ब्रेव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे. देअर आर 20 बॉईज. यामध्ये 20 हे ॲडजेक्टिव्ह आहे. आता आपण काही ॲडजेक्टिव्हज पाहूया. बोल्ड, ब्रेव्ह, क्लेव्हर, क्यूट, कोल्ड, ब्लॅक, ड्राय, डर्टी, डार्क, फॅट, हॅपी, क्लीन, फुल, हार्ड, हाय, लॉंग, लाऊड, ओल्ड, पुअर ही काही ॲडजेक्टिव्हज आहेत. वर्ब, क्रियापद. A verb is an action word that tells us what a noun is doing. म्हणजेच क्रियापद हा असा क्रियावाचक शब्द आहे जो नाम कोणती क्रिया करतो हे सांगतो. आता आपण वर्बचा वापर केलेली काही वाक्ये पाहूया. राजू इज प्लेइंग क्रिकेट. या ठिकाणी प्लेइंग हे वर्ब आहे. नीलिमा रोट अ लेटर. या ठिकाणी रोट हे वर्ब आहे. द डॉग बार्क्स.
या ठिकाणी बार्क्स हे वर्ब आहे. आता आपण काही वर्ब्स पाहूया. कॅच, एक्सप्लेन, सेल, ऍड, चेंज, लिसन, सेंड, सिंग, फाइट, लव, चोज, फाइंड, मेक, स्टँड, क्लॅप, फ्लाय ही काही वर्ब्स आहेत. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. An adverb is a word that tells us something more about verb, adjective and another adverb. म्हणजेच क्रियाविशेषण असा शब्द जो क्रियापद, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषण बद्दल अधिक माहिती सांगतो. ॲडव्हर्ब वापरलेले आपण काही वाक्य पाहूया. द गर्ल सॅंग स्वीटली या वाक्यामध्ये स्वीटली हे ॲडव्हर्ब आहे. द चाइल्ड क्राईड लाऊडली या वाक्यामध्ये लाऊडली हे ॲडव्हर्ब आहे. ही रॅन क्विकली या वाक्यामध्ये क्विकली हे ॲडव्हर्ब आहे. आता आपण काही ॲडव्हर्ब्स पाहूया. सडनली, जॉयफुली, काइंडली, स्वीटली, क्विकली, बॅडली, ब्युटिफुली, फेथफुली, लाऊडली, रेअरली, बिझिली, सॉफ्टली हे काही ॲडव्हर्ब्स आहेत. प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड used before a noun or pronoun to show the relationship of time, place or position. म्हणजे शब्दयोगी अव्यय हा असा शब्द आहे जो नाम व सर्वनामाच्या अगोदर वापरला जातो व तो वेळ, ठिकाण, अवस्था यांच्याशी संबंध दाखवतो. आता आपण प्रिपोजिशन्स वापरलेली काही वाक्ये पाहूया. अ बॉल इज इन द बॉक्स या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन आहे. अ पेन इज ऑन द टेबल या वाक्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन आहे. अ काऊ इज अंडर द ट्री या वाक्यामध्ये अंडर हे प्रिपोजिशन आहे. आता आपण काही प्रिपोजिशन्स पाहूया. फॉर, बाय, ॲट, ऑन, ऑफ, टू, इन, फ्रॉम, अप, अंडर, अबाव, बिहाइंड, अमंग, अपॉन, इनटू, अक्रॉस, अलॉंग, बिसाइड, नियर ही काही प्रिपोजिशन्स आहेत. कंजंक्शन उभयान्वयी अव्यय. A conjunction is a word used to join words or sentences. म्हणजेच शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता आपण काही कंजंक्शन वापरलेली वाक्य पाहूया. राम अँड हरी आर ब्रदर्स या ठिकाणी अँड हे कंजंक्शन आहे. आय रॅन फास्ट बट मिस्ड द ट्रेन या वाक्यामध्ये बट हे कंजंक्शन आहे. गिव्ह मी अ पेन ऑर पेन्सिल या वाक्यामध्ये ऑर हे कंजंक्शन आहे. आता आपण काही कंजंक्शन्स पाहूया. फॉर, अँड, बट, ऑर, इट, सून, बिकॉज, फॉर, इफ, सो, सच, therefore, until, although, neither nor ही काही कंजंक्शन्स आहेत. इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. An interjection is a word which express sudden feelings. म्हणजेच अचानकपणे उत्कट भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय होय. इंटरजेक्शन वापरलेले आपण काही वाक्य पाहूया. हुर्रा, वी हॅव ओन द मॅच या वाक्यामध्ये हुर्रा हे इंटरजेक्शन आहे.
वाव, दॅट्स अ ग्रेट जॉब. या वाक्यामध्ये वाव हे इंटरजेक्शन आहे. वेल डन, यू हॅव डन अ ग्रेट जॉब. या वाक्यामध्ये वेल डन हे इंटरजेक्शन आहे. आता आपण काही इंटरजेक्शन्स पाहूया. वाव, आहा, ओ, अलास, व्हॉट, ब्रॅवो, ग्रेट, हेल, वेल डन, हुश. ही काही इंटरजेक्शन्स आहेत. अशा प्रकारे आपण इंग्रजी विषयामधील पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती